गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये, जिथे प्रत्येक गोष्ट एक शहाणपणाची शिकवण देऊन जाते. आज आपण ऐकणार आहोत पंचतंत्रातील एक खूपच विचार प्रवृत्त करणारी गोष्ट, क्रूर माकड. ही गोष्ट आपल्याला शिकवते लोभाचा शेवट विनाशच असतो. चला तर मग सुरू करूया ही रोमांचक गोष्ट. राजा चंद्राच्या राज्यात त्याच्या मुलांनी माकडांना पाळीव प्राणी म्हणून ठेवले होते. त्या माकडांचं आयुष्य राजेशाही होतं. उत्तम खाणं, आराम आणि मजा. ते आळशी, मोठं आणि गर्विष्ठ झाले. फक्त त्यांचा प्रमुखच शहाणा होता. तो ग्रंथ वाचायचा आणि सगळ्यांना सावध करायचा. राजकुमारांकडे 2 बलवान मेंढे होते. त्यातील एक खूपच लोभी होता. तो नेहमी स्वयंपाकघरात बसायचा. स्वयंपाक करणाऱ्यांना राग येत असे आणि ते त्याच्यावर भांडी, जळणारी लाकडं फेकत असत. माकड प्रमुख म्हणाला, हे असंच चालू राहिलं तर एक दिवस सगळीकडे आग लागेल. आपण जंगलातच परत जाऊया. पण इतर माकड हसली, तू म्हातारा झाला आहेस, तिथे आपण आरामात आनंदाने राहूया. त्यामुळे माकड प्रमुख एकटाच जंगलात गेला. एक दिवस मेंढा पुन्हा स्वयंपाकघरात गेला आणि राजासाठी तयार होणारे जेवण बिघडवायला लागला. एका संतापलेल्या स्वयंपाक्याने जळतं लाकूड फेकलं. मेंढा पेटला आणि इकडे तिकडे धावू लागला. तेथे असलेल्या गवताने आग पकडली आणि सर्वत्र आग पसरली. डोळ्यांना गंभीर आग लागली. राजा खूप दुखावला गेला. राजवैद्य म्हणाले, फक्त माकडाची चरबीच या भाजण्यावर इलाज आहे. राजाने आज्ञा दिली, सर्व माकडांना मारून टाका. जंगलात माकड प्रमुख हे ऐकून खूप दुःखी झाला. एक दिवस तहानलेला असताना त्याला एक कमळांनी भरलेलं सरोवर दिसलं. त्यानं पाहिलं की पायाचे ठसे सरोवरात गेले, पण कुणीही बाहेर आलेलं नाही. त्याने कमळाच्या खोडातून दुरूनच पाणी पिले. तेव्हा एक राक्षस समोर आला. तू खूप हुशार आणि शहाणा आहेस. राक्षस म्हणाला, एक वर माग. माकड प्रमुख म्हणाला, माझ्या शत्रूंना मी तुझ्याकडे घेऊन येईल. त्याला एक रक्तमाळ त्याने दिली. रत्नांची माळा त्या राक्षसाने दिली आणि तो राजवाड्यात गेला. राजवाड्यात सर्वजण त्या माकडाची रत्नमाळ पाहून चकित झाले. तो म्हणाला, एका सरोवरात खजिना आहे. रविवारी स्नान करा आणि घ्या खजिना. राजा लोभी होता. तो तयार झाला. रविवारी सगळे दरबारी तिथे गेले. सर्वजण सरोवरात गेले आणि हळूहळू अदृश्य झाले. राजा म्हणाला, ते कुठे गेले? माकड प्रमुख झाडावरून म्हणाला, ते गेले. जसे माझे माकड बंधू सगळे गेले तसे तेही गेले. ही तुझी शिक्षा आहे राजा. मग काय शिकायला मिळाले या गोष्टीतून? लोभाचा शेवट विनाश आणि संकटातच होतो. तर मुलांनो, आवडली ना गोष्ट? तर चला लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं चिमण्या गोष्टीला. धन्यवाद.